हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चॅप्टर 21 बिझी ॲट वर्क अवर इंटरनल ऑर्गन्स हा लेसन पाहत आहोत. तर मित्रांनो, हा लेसन पाहत असताना हा लेसन थोडासा मोठा असल्यामुळे याचे मी 3 पार्ट्स केलेले आहेत. यापूर्वीचे 2 पार्ट्स जे आहेत, 2 भाग जे आहेत ते मी अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा खाली तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला सर्व पार्टची तुम्हाला लिंक मिळेल. ते सुद्धा पहा. पहिले 2 पार्ट्स पहा आणि आज आपण 3rd पार्ट पाहणार आहोत. तर यापूर्वीच्या पार्टमध्ये आपण रेस्पिरेशन आणि डायजेशनची प्रोसेस कशी असते ते पाहिलं होतं. म्हणजे एलिमेंटरी कॅनलची कशी असते स्ट्रक्चर ती सुद्धा पाहिली होती. आणि आता हा जो 3rd पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण सर्क्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे रक्ताभिसरणाची प्रोसेस पाहणार आहोत. सर्क्युलेशन ऑफ ब्लड म्हणजेच रक्ताभिसरण. आता पहा, the blood carries the oxygen obtained from the air and energy giving substances in our food to all parts of the body. But what keeps the blood flowing? आता आपण पाहिलं की हवेतून घेतलेला ऑक्सिजन आणि आपल्या फूड मधून मिळालेली जे एनर्जी गिव्हिंग सबस्टन्सेस आहेत, आपल्या अन्नातून आपल्याला मिळालेले जे एनर्जी गिव्हिंग सबस्टन्सेस आहेत ते आपण पाहिले की ते आपल्या रक्तामध्ये मिसळतात. पण ते रक्त वाहण्याचं, शरीरभर रक्त सतत वाहत राहण्याचं काम कोण करतं ते आता आपण पाहूया. यू नो दॅट द हार्ट कंटिन्युअली कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्स फॉर दिस व्हेरी पर्पज. शरीरभर रक्त फिरवण्यासाठी आपल्या हृदयाचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन सारखं होत असतं. म्हणजे कायमस्वरूपी ही प्रोसेस आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सुरूच असते. A network consists of tubes or vessels that carry blood away from the heart. आपले हृदय हे रक्त पंपिंग करण्याचं काम करतं आणि ज्या वेसल्स असतात, रक्तवाहिन्या ज्या असतात, त्या हृदयापासून रक्त शरीराच्या वेगवेगळ्या भागापर्यंत नेण्याचं काम करत असतात. And those that bring blood back heart is spread throughout the body. त्याचप्रमाणे शरीरभर फिरत असलेलं जे रक्त आहे, शरीरभर जे पसरलेलं रक्त आहे, ते अशुद्ध रक्त पुन्हा हृदयाकडे आणण्याचं काम सुद्धा या वेसल्सच करत असतात. शुद्ध रक्त शरीराच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोचवायचं, वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स पर्यंत पोचवायचं आणि वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स कडचं जे अशुद्ध रक्त आहे ते सुद्धा पुन्हा आपल्या याच्यापर्यंत आणायचं, हृदयापर्यंत. हे काम या वेसल्स करत असतात. अँड द प्रोसेस ऑफ कीपिंग द ब्लड फ्लोविंग थ्रू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी इज कॉल्ड ब्लड सर्क्युलेशन. शरीरभर रक्त फिरत ठेवण्याची जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्ताभिसरण असं म्हणत असतो. इनअमरेबल सबस्टन्सेस आर कॅरीड फ्रॉम वन पार्ट ऑफ द बॉडी टू अनदर ऑल द टाइम. शरीराच्या एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत असंख्य पदार्थ, इनअमरेबल सबस्टन्सेस, असंख्य पदार्थांची देवाणघेवाण होते. दॅट टू इज मेड पॉसिबल बाय द सर्क्युलेशन ऑफ ब्लड. हे सगळे पदार्थ किंवा जे सबस्टन्सेस आहेत ते शरीरभर फिरत असतात. ते कशामुळे? ओनली बिकॉज ऑफ द सर्क्युलेशन ऑफ द ब्लड. म्हणजे फक्त रक्ताभिसरणाच्या कार्यामुळेच हे शक्य होतं. द हार्ट अँड द नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स टुगेदर फॉर्म सर्क्युलेटरी सिस्टीम. आपलं हार्ट, हृदय आणि जे वेसलचं जे जाळं आहे त्याची मिळून काय बनत असते? सर्क्युलेटरी सिस्टीम बनत असते, रक्ताभिसरण संस्था बनत असते. ॲज लॉंग ॲज वी आर अलाइव्ह, आपण जितका काळ जिवंत असतो किंवा आहोत, द प्रोसेस ऑफ ब्लड सर्क्युलेशन गोज ऑन कंटिन्युअसली डे अँड नाईट. दिवस रात्र आपल्या शरीरभर ही जी ब्लड सर्क्युलेशन आहे किंवा रक्ताभिसरणाची जी क्रिया आहे ती दिवसभर आणि रात्र सुरू असते. त्यानंतर एक इम्पॉर्टंट सिस्टीम आहे, ती आहे आपली नर्वस सिस्टीम, की ज्याला चेतासंस्था म्हणतात. आता पहा, the functions of the respiratory, circulatory and digestive systems are vital for the body. आपल्या शरीरासाठी रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजेच श्वसन संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण संस्था आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजेच पचन संस्था हे खूप महत्वाचे आहेत. दे हॅव टू बी कॅरीड आउट सीजलेसली. ह्या ज्या आहेत त्या न कळतपणे सुरू असतात. ह्या ज्या क्रिया आहेत त्या आपल्या शरीरामध्ये सीजलेसली म्हणजे न कळतपणे सुरू असतात. आपल्याला तपास पण लागत नाही आपल्या शरीरामध्ये पचन सुरू आहे. आता मी तुमच्याशी बोलतोय, मी सकाळी काय खाल्लं असेल त्याचं डायजेशन माझ्या शरीरामध्ये सुरू आहे, हे की नाही? देर आर सम टास्क दॅट वी कॅरी आउट ओनली व्हेन वी लाईक, फॉर एक्झाम्पल स्पीकिंग, रनिंग, स्टडिंग अँड प्लेइंग. आपण
काही कामं आपल्या इच्छेप्रमाणे करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पीकिंग आपण इच्छेप्रमाणे करतो. आपल्याला वाटलं बोलायचं नाही तर नाही बोलणार आपण. रनिंग आपल्या इच्छेप्रमाणे करतो. स्टडिंग अभ्यास आपल्या इच्छेप्रमाणे करतो. पण डायजेशन, सर्क्युलेशन ही जी कामं आहेत ते आपण आपल्या इच्छेप्रमाणे करत नाही. आपण हृदयाला सांगू शकतो का आपल्या हार्टला की बाबा आता सर्क्युलेशन थांबव? नाही, ते आपल्या इच्छेप्रमाणे होत नाही. आता पहा, यू हॅव लर्न दॅट कोऑर्डिनेशन मीन्स पेइंग अटेन्शन टू ऑल द डिफरंट फंक्शन्स अँड इन्शुरिंग दॅट दे ऑल ऑकर ऍट द राईट टाइम अँड इन द राईट मॅनर. म्हणजे सगळी जी आपली जी फंक्शन्स आहेत ती होण्यासाठी आपले जे ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन लागतं. उदाहरणार्थ आपण सायकल चालवतोय. आपलं सायकल चालवताना आपले हात, आपले डोळे, आपले पाय, आपले कान याच्यामध्ये कोऑर्डिनेशन लागतं. आणि हे कोऑर्डिनेशन नसेल आणि ते राईट टाइम योग्य वेळी कोऑर्डिनेशन नसेल तर आपलं ते जे काम आहे ते व्यवस्थित होणार नाही. मग हे कोऑर्डिनेशन करण्याचं काम कोण करतं पहा. मेंटेनिंग धिस कोऑर्डिनेशन इज द फंक्शन ऑफ ब्रेन. हे समन्वय साधण्याचं किंवा कोऑर्डिनेशन करण्याचं काम कोण करतं? ब्रेन करतं. आता मी तुमच्याशी बोलतोय, माझ्या हातामध्ये माऊस आहे, माझे डोळे कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे आहेत आणि या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन आहे. माझी जीभ, माझे डोळे याच्यामध्ये सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन आहे. तर हे कोऑर्डिनेशन कोण करतंय? माझा ब्रेन, माझा मेंदू करतोय. देयर इज अ नेटवर्क दॅट कनेक्ट द ब्रेन विथ ऑल द डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. आपला जो मेंदू आहे त्याला शरीराच्या वेगवेगळ्या भागांशी जोडणारं सुद्धा एक नेटवर्क आहे, एक जाळं आहे. And this is a network of nerves that carry messages to and fro between the brain and the parts of the body. आणि हे जे जाळं आहे ते काय करतं? शरीराच्या इतर भागाकडून ब्रेन म्हणजे मेंदूकडे संदेश पोहोचवण्याचं काम करतं किंवा द ब्रेन अँड द नेटवर्क ऑफ नर्व्स आर टुगेदर कॉल्ड नर्वस सिस्टीम. म्हणजे आपला मेंदू आणि या मेंदूशी संबंधित जी सिस्टीम आहे, जे नर्व्स आहेत, जे चेतातंतू आहेत की जे शरीरभर पसरलेले आहेत, या सगळ्यांची मिळून काय बनत असते? आपली नर्वस सिस्टीम म्हणजेच आपली चेतासंस्था बनत असते. अँड द नर्वस सिस्टीम फंक्शन्स टू कोऑर्डिनेट ऑल अवर बॉडी फंक्शन्स. आपल्या शरीराची सगळी कार्य नियंत्रित करण्याचं, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम ही नर्वस सिस्टीम करते. म्हणजे नर्वस सिस्टीम सुद्धा खूप महत्वाचे आहे. आपलं चालणं, बोलणं, वागणं सुद्धा कोण कंट्रोल करत असतं? नर्वस सिस्टीम मुळेच कंट्रोल होत असतं किंवा कोऑर्डिनेट होत असतं. ओके, आता थोडेसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत पहा आपल्याला या ठिकाणी. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? हाऊ डू वी नो दॅट वी आर हंग्री अँड दॅट वी शुड नाव इट. आपल्याला कसं कळतं की आता आपल्याला भूक लागलेली आहे ना, आता आपण काहीतरी खाल्लं पाहिजे? कशामुळे कळतं? बिकॉज ऑफ द ब्रेन. आपल्या मेंदूमुळेच आपल्याला ते समजतंय की नाही. हाऊ डू द सलायव्हरी ग्लँड्स कम टू नो दॅट देर इज द फूड इन द माउथ अँड इट इज टाइम टू सिक्रेट सलायव्हा. ज्या लाळ ग्रंथ्या असतात, सलायव्हरी ग्लँड्स असतात, ते सलायव्हा तयार करत असतात. आणि मग या सलायव्हरी ग्लँड्सला कसं कळतं की आता आपलं जे अन्न आहे, आता भाकरी तोंडामध्ये आलेली आहे आणि आता सलायव्हा तोंडामध्ये गेली पाहिजे, मग ती सलायव्हा तयार झाली पाहिजे. हे कसं काय कळतं बरं त्यांना? व्हॉट मेक्स रेस्पिरेशन अँड ब्लड सर्क्युलेशन गो ऑन ऑल द टाइम अँड द प्रोसेस ऑफ डायजेशन हॅपन ऍट द राईट टाइम. आपलं डायजेशन, सर्क्युलेशन आणि श्वसन संस्था हे राईट टाइमला कसं काय बरं होत असेल? तुम्हाला काय वाटतं? याचे आन्सर्स ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता व्हिडिओ पाहता पाहता पहा. आपली ही नर्वस सिस्टीम आहे, या ठिकाणी आपला ब्रेन आहे, हा चेतारज्जू आहे, स्पायनल कॉर्ड म्हणतात याला. आणि हे जे जाळं आहे नर्वचं ते पूर्ण शरीरभर पसरलेलं असतं. समजा आपल्याला एखादे काहीतरी टोचलं तरी ते सुद्धा संदेश मेंदूपर्यंत जातो, है की नाही? ते कशामुळे? नर्वस सिस्टीममुळे. आता पुढे पहा, खूप महत्वाच्या गोष्टी शिकवलेल्या आहेत तुम्हाला याच्यामध्ये. डू यू नो, तुम्हाला माहितीये, ड्रिंकिंग अल्कोहोल हॅज मेनी इल इफेक्ट्स ऑन द बॉडी. म्हणजे मद्यपान केली किंवा दारू पिणं याचे खूप वाईट परिणाम होतात आपल्या शरीरावर. इट अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम लिडिंग टू लॉस ऑफ कंट्रोल ओव्हर द मुवमेंट्स ऑफ द बॉडी अँड लॅक ऑफ कोऑर्डिनेशन. आणि या मद्यपानाचा आपल्या चेतासंस्थेवर खूप वाईट परिणाम होतो. आणि आपण जर दारू पिली किंवा मद्यपान केलं तर त्याचा आपल्या ज्या मुवमेंट्स आहेत
ज्या हालचाली आहेत त्या कंट्रोल होतात, त्याच्यावर कंट्रोल आपला राहत नाही त्याच्यावर. म्हणून मद्यपान केलेली व्यक्ती पहा सरळ चालताना तुम्हाला दिसत नाही, त्यांचा तोल जात असतो, कारण की त्याचा स्वतःच्या मेंदूवर ताबा राहत नाही. दॅट इज वाय इट इज डेंजरस टू ड्राईव्ह आफ्टर ड्रिंकिंग अल्कोहोल. मद्यपान केल्यानंतर ड्रायव्हिंग करायची नाही, आणि केली तर ते डेंजरस म्हणजे धोकादायक असू शकतं. आता हे एवढंच कारण नाहीये त्याचं मद्यपान न करण्यामागे कारण अजून एक आहे पहा. इफ वन कीप्स ड्रिंकिंग अल्कोहोल फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम इट कॉज अल्सर्स ऑन इनर लाइनिंग ऑफ द डायजेस्टिव्ह ऑर्गन्स. आपली जी डायजेस्टिव्ह ऑर्गन्स आहेत की बाबा इंटेस्टाईन्स आहेत, आहे की नाही, स्मॉल इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, स्टमक आहे, त्याच्या आतल्या बाजूला कॉजेस अल्सर्स. अल्सर्स म्हणजे व्रण पडतात, त्याच्यावर व्रण पडतात. अँड इट कॅन ऑल्सो सिरियसली अफेक्ट द फंक्शन्स ऑफ लिव्हर अँड किडनीज. आणि त्याचा लिव्हर आणि किडनीच्या फंक्शनवर सुद्धा परिणाम होत असतो. आता या ठिकाणी म्हटले यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचं जरा डोकं चालवा, जरा विचार करा. विच सिस्टीम्स वर्क टुगेदर टू प्रोव्हाइड द बॉडी विथ एनर्जी. आपल्या शरीराला एनर्जी मिळवून देण्यासाठी कोणकोणत्या सिस्टीम काम करत असतात, कोणकोणत्या सिस्टीम मिळून काम करतात, त्या सिस्टमची नावं या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहायची आहेत. ओके, सॉरी, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत. आता पहा, आता आपण कोणकोणत्या सिस्टीम्स पाहिल्या. रेस्पिरेटरी सिस्टीम पाहिली, डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहिली, आणि नर्वस सिस्टीम पाहिली, आणि सर्क्युलेटरी सिस्टीम पाहिली. या व्यतिरिक्त कोणकोणत्या सिस्टीम्स आहेत आपल्या शरीरामध्ये, आणि प्रत्येक सिस्टम जे आहे फंक्शन्स ऑफ ऑल द सिस्टीम कोऑर्डिनेट द नर्वस सिस्टीम. जी नर्वस सिस्टीम आहे ती आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ते सगळ्यांचं कोऑर्डिनेशन करत असते. आता त्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या बॉडीमध्ये काही सिस्टीम्स आहेत. फॉर एक्झाम्पल, द स्केलेटल सिस्टीम गिव्स द सपोर्ट अँड शेप टू द बॉडी अँड प्रोटेक्ट्स द इम्पॉर्टंट ऑर्गन्स इनसाइड इट. स्केलेटल सिस्टीम म्हणजे आपली अस्थि संस्था की ज्याच्यामध्ये सगळे आपले हाडं येतात, त्याला स्केलेटल सिस्टीम म्हणतात. स्केलेटल सिस्टीम काय काम करते, गिव्ह सपोर्ट अँड शेप टू द बॉडी. आपल्या शरीराला आधार आणि आकार देण्याचं काम करते, ही स्केलेटल सिस्टीम करते. आणि स्केलेटल सिस्टीम अजून काय काम करते, प्रोटेक्ट्स द इम्पॉर्टंट ऑर्गन्स इनसाइड इट. आपल्या शरीराच्या आतमध्ये असणाऱ्या ऑर्गन्सचे रक्षण करते, प्रोटेक्शन करते. अजून एक सिस्टीम आहे एक्सक्रेटरी सिस्टीम. एक्सक्रेटरी सिस्टीम काय करते, एक्सपेल द वेस्ट सबस्टन्सेस दॅट आर फॉर्म इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये जे वेस्ट सबस्टन्सेस तयार झालेले असतात ते बाहेर टाकण्याचं काम कोण करते, एक्सक्रेटरी सिस्टीम करते. आणि द वर्किंग ऑफ ऑल सिस्टीम इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. आणि ह्यांचं जे कार्य आहे ते अतिशय कॉम्प्लेक्स, गुंतागुंतीचं आहे. बट इट इज इम्पॉर्टंट टू हॅव इन्फॉर्मेशन अबाउट देम. पण आपल्याला हे जे सिस्टीम्स आहेत किंवा हे जे ऑर्गन्स आहेत त्याची माहिती असायला हवी. ओके, ऑलवेज रिमेंबर, लक्षात ठेवा, इफ द फंक्शन ऑफ एनी वन ऑफ अवर सिस्टीम इज डिस्टर्ब इट अफेक्ट्स ऑल द अदर सिस्टीम्स इन द बॉडी टू. म्हणजे एखाद्या आपल्या सिस्टमचं कार्य व्यवस्थित झालं नाही तर त्याचा इतर सिस्टीमच्या फंक्शनवर सुद्धा परिणाम होत असतो. म्हणून आपल्या सगळ्या सिस्टम, सगळे ऑर्गन्स व्यवस्थित असायला हवेत. आता याचा लास्ट पार्ट असतो प्रत्येक लेसनचा, व्हॉट वी हॅव लर्न्ड. आपण काय शिकलो. अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स दॅट टुगेदर कॅरी आउट सम फंक्शन ऑफ द बॉडी इज कॉल्ड अ सिस्टीम. म्हणजे शरीराच्या एखाद्या काम मिळून पूर्ण करणाऱ्या जे ऑर्गन्स आहेत त्यांना एकत्रितपणे त्यांच्या ग्रुपला सिस्टीम म्हणतात किंवा इंद्रिय संस्था असं म्हणतात. नोज, ट्रॅचिया, लंग्स अँड डायफ्रॅम आर द ऑर्गन्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे आणि श्वासपटल हे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमचे महत्वाचे ऑर्गन्स आहेत. द माउथ, एसोफेगस, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, रेक्टम अँड anus and certain glands outside the alimentary canal are the organs of the digestive system. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कशाचा समावेश होतो पहा. माउथ म्हणजे आपलं तोंड, स्टमक, एसोफेगस म्हणजे ग्रासिका, स्टमक म्हणजे जठर,
स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडं, लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडे, रेक्टम म्हणजे मलाशय आणि ॲनस म्हणजे गुदद्वार याचा आणि ज्या ग्लँड्स आहेत आपल्या एलिमेंटरी कॅनलच्या बाहेरच्या, हे सगळे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहेत. पुढे पहा. अदर सिस्टम्स लाईक सर्क्युलेटरी सिस्टीम, स्केलेटल सिस्टीम, द एक्सक्रेटरी सिस्टीम ऑल्सो टेक केअर ऑफ अदर इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये असणारी सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्तभिसरण संस्था, स्केलेटल सिस्टीम म्हणजे अस्थि संस्था, एक्सक्रेटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था, हे सुद्धा आपल्या शरीराचे कार्य करण्याची काळजी घेत असतात. द नर्वस सिस्टीम कोऑर्डिनेट्स ऑल द फंक्शन्स ऑफ द बॉडी. जे आपली चेतासंस्था असते ते आपल्या काय करत असते, कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय साधण्याचं काम करत असते. फॉर अस टू लीड अ हेल्दी लाईफ ऑल अदर सिस्टम मस्ट फंक्शन स्मूथली. पहा, म्हणजे निरोगी जीवनासाठी सगळ्या ज्या ऑर्गन सिस्टीम आहेत त्या सगळ्यांचं फंक्शन व्यवस्थित स्मूथली व्यवस्थितपणे चाललं पाहिजे आणि ते गरजेचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. याचा एक्सरसाइज सुद्धा मी दिलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तेव्हा एक्सरसाइज सुद्धा व्यवस्थित लिहून घ्या. थँक्यू.